जय महाराष्ट्र मंडळी, काय मग सगळे मजेत ना? आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम झकास, खमंग आणि आपल्या गावाकडची कारळ्याची चटणी. ही चटणी एकदा केली ना तर भाकरीसोबत 4 घास जास्तच जातील हे नक्की. मग सुरुवात करायची का? सगळ्यात आधी लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई यामध्ये आपण कारळे मंद आचेवर छान परतून घेऊ. कारळे मंद आचेवर भाजताना त्याचा खमंग असा सुवास आला की समजावे कारळे छान परतले जात आहेत. कारळे खरपूस छान भाजताना त्याचा रंगही थोडा हलका होतो, त्यामुळे आपल्याला समजून जाते की कारळे छान भाजले जात आहेत. आता हे खमंग भाजलेले कारळे एका डिशमध्ये काढून घेऊ. आता त्याच कढई किंवा तव्यामध्ये आपण सुके खोबरे भाजून घेणार आहोत. मी हे सुके खोबरे छान किसणीने बारीक किसून घेतलेले आहे. सुके खोबरे आपण खरपूस रंगावर भाजून घेऊ, त्यामुळे त्याचा जो एक कच्चेपणा असतो तो निघून जातो. तुम्ही बघू शकाल खोबऱ्याचा रंग छान सोनेरी होतोय. आता त्याच कढईमध्ये आपण लसूणही भाजून घेऊ. लसूण भाजण्याचं एक कारण म्हणजे चटणी दीर्घकाळ टिकते. आता तव्यावरील खोबरं आणि लसणामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ, त्यामुळे हे सगळे दोन्ही एकत्र छान खरपूस भाजले जातील. लसूण आणि खोबरं तेलावर छान चटचटीत भाजून घेऊ. कारळ्यामध्ये स्वतःचं एक चांगल्या प्रकारचं तेल असतं. प्रथिनं, लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर असतात, त्यामुळे शरीराला ताकद मिळते, हाडं मजबूत राहतात आणि पचनही चांगलं होतं. आता लसूण आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये कारळेही पुन्हा एकदा परतून घेऊ. हे सगळे मिश्रण एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, आवडीनुसार लाल तिखट आणि 2 चमचे हळद टाकू. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घेऊ. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. कारळ्याची चटणी ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत किंवा गरम गरम भातावर तूप घालून खूपच छान लागते. कारळ्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप छान मानले जाते. हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते. अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास यामुळे मदतच होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबियासोबत शेअर करा. अशाच पारंपरिक स्वादिष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.